Good morning, friends. Welcome to Royal Academy. Yes, we are live now. Today, we are going to learn the last topic of our unit second. That one is World Heritage. What is meant by heritage and what is meant by world? जग म्हणजे काय? आपण म्हणतो वर्ल्ड म्हणजे जग. जग म्हणजे काय? पण हे पूर्ण विश्व नाही. पृथ्वीवरती सर्व सजीव आणि निर्जीव घटकांचा मिळून जे तयार होते त्याला आपण म्हणतो हे वर्ल्ड किंवा जग. विश्व म्हणजे पूर्ण आलं, मग त्यामध्ये चंद्र ताऱ्यापासून सूर्यापासून सर्व आलं, त्याला आपण म्हणतो विश्व. परंतु आपण ह्याला विश्व नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत? कारण विश्वाची व्याप्ती ही जास्त मोठी असते. परंतु जग जेव्हा आपण म्हणतो, वर्ल्ड जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण फक्त आणि फक्त एकाच ग्रहाचा विचार करतो, तो म्हणजे अर्थ. अर्थ म्हणजे पृथ्वी. ठीक आहे. आता हेरिटेज म्हणजे काय? हेरिटेज म्हणजे वारसा. असा वारसा जे जगाचा वारसा आहे किंवा आपण म्हणतो याला विश्वाचा वारसा आहे. ओके. जागतिक वारसा असणारे काही ठिकाणं आहेत, ज्यामध्ये आपला ताजमहाल, लोटस टेम्पल, अजिंठा वेरूळच्या लेण्या. वर्ल्ड हेरिटेज म्हणजे काय? तर वारशांचे विश्व किंवा वारसा जपणारं विश्व. कोणतं आहे ते वारसा जपणारं विश्व? जागतिक वारसा जपणारं विश्व कोणतं आहे? तर पाहूया तेच की वर्ल्ड हेरिटेज साइट्स कुठल्या आहेत, जगामध्ये अशा किती साइट्स आहेत, वर्ल्ड हेरिटेज मध्ये नाव येण्यासाठी कुठल्या कुठल्या वैशिष्ट्यांचा समावेश एखाद्या वास्तूमध्ये, एखाद्या इमारतीमध्ये असायला पाहिजे, जेणेकरून तिला वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये काउंट केल्या जाईल. बरं, वर्ल्ड हेरिटेज साईटला जेव्हा मोजल्या जाते किंवा त्याला बघितल्या जाते, तेव्हा ती वर्ल्ड हेरिटेज साईटला ऑपरेट कोण करते, चालवते कोण, कशा प्रकारे, कुठल्या एखाद्या ऑर्गनायझेशनच्या खाली हे वर्क करते. त्यानंतर वर्ल्ड हेरिटेज साईट जेव्हा एखादी साईट ठरते की ही वर्ल्ड हेरिटेजमध्ये येणार, तेव्हा तिच्यावरती कोणाकोणाचं नियंत्रण असते, कोण कोण त्याबद्दल निर्णय घेऊ शकते, वर्ल्ड हेरिटेज साईटला धोका कुठल्या कुठल्या गोष्टीपासून आहे किंवा कुठल्या गोष्टीपासून होऊ शकतो, आणि ते होऊ नये म्हणून ह्या जगामधली ती ऑर्गनायझेशन काय काम करते, या सर्वांचा अभ्यास आज आपल्याला वर्ल्ड हेरिटेज या चॅप्टरमध्ये करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. एक तुम्हाला जनरल नॉलेजच्या दृष्टीने सुद्धा फार महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला हे माहीत पाहिजे की हेरिटेज साईट्स कुठल्या कुठल्या आहेत, वर्ल्ड हेरिटेज साईट कुठल्या कुठल्या आहेत, त्यांचा इतिहास काय आहे, ते जागतिक वारसा जी आहे ती कुठल्या समिती अंतर्गत, कुठल्या कमिटी अंतर्गत ऑपरेट केल्या जाते, जागतिक वारसा स्थळे कसे ठरतात, कोणत्या स्थळाला जागतिक वारसा म्हणून डिक्लेअर केल्या जाते, आणि सध्या जगातल्या कुठल्या जागतिक वारसा स्थळांचं भविष्य हे धोक्यात आलंय किंवा धोक्यामध्ये आहे, हे देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळेच आपल्याला आज ह्या दहावीमध्ये आपल्याला जागतिक वारसा असा हा चॅप्टर अभ्यासण्यासाठी दिला गेलेला आहे. as you see that here some pictures, you can see the lotus temple, the pyramids, Ajanta, Verola, Ranga, and there is some lake or like a garden, but that is not garden, that is a lake where we can study. Here we can study of it. आपण याचा अभ्यास इथे समोर पाहणारच आहोत. तर आता मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला.
A World Heritage Site. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization, that means UNESCO. Here every students, I think the name UNESCO heard before starting this lecture. माझ्या मते प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी एकदा तरी युनेस्को बद्दल किंवा युनेस्को शब्द ऐकला असेल. तर ती युनेस्को म्हणजे काय, तर युनेस्कोचा अर्थ होतो युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, दॅट मीन युनेस्को. जगातील जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट हे मानवजातीच्या दृष्टीने सांस्कृतिक किंवा नैसर्गिक विशेष महत्त्व असणारे एक स्थळ असते. ओके, जागतिक वारसा स्थळ कशाला म्हणतो, ज्याला सांस्कृतिक आणि नैसर्गिक असं मानव निर्मित असेल किंवा नैसर्गिक असेल, मानवतेच्या दृष्टीने जे अशी वास्तू, असं ठिकाण जे एकतर सांस्कृतिक दृष्ट्या किंवा नैसर्गिक दृष्ट्या महत्त्वाचं असते, असं जे ठिकाण असते त्याला युनेस्को अंतर्गत युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन नुसार, युनेस्को नुसार निर्धारित केल्या जाते आणि त्याच स्थळाला जागतिक वारसा असं आपण म्हणू शकतो. वर्ल्ड हेरिटेज साईट इज अ साईट. वर्ल्ड हेरिटेज साईट अशा साईटला म्हणायचं, कुठल्या साईटला म्हणायचं, डिटरमाइंड बाय, जे की ठरवल्या जाते कोणाकडून, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. अशाच साईटला किंवा अशाच स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणायचं ज्या स्थळाला मानवजातीच्या दृष्टीने सांस्कृतिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्य किंवा विशेष महत्त्व आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणतो. हे ठरवते कोण, युनेस्को. बघा, टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमॅनिटी. मानवाच्या दृष्टीने सांस्कृतिक किंवा नैसर्गिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणाला युनेस्को काय ठरवत असते, वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर करत असते, जागतिक वारसा स्थळ म्हणून डिक्लेअर करत असते. ॲज सच द साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम which is administered by the UNESCO World Heritage Committee. बघा, as the sites, अशा ठरलेल्या sites are protected and maintained by the International World Heritage Program, आंतरराष्ट्रीय अशा ठरलेले स्थळ ज्यांना की जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळालाय, अशा स्थळांचं प्रोटेक्शन, त्यांचं संरक्षण आणि मेंटेनन्स म्हणजे त्यांचं संगोपन किंवा त्यांचं रखरखाव, त्यांचं नीटनेटकेपणा ठेवण्याचं काम हे एक जागतिक स्तरावरचं वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम करत असते. एक जागतिक स्तरावरचा कार्यक्रम पत्रिका करत असते, जी कोणाच्या अंतर्गत येते, युनेस्कोच्या अंतर्गत येते. त्याला हेरिटेज कमिटी असे म्हणतात. हेरिटेज कमिटी म्हणजे काय, तर जागतिक वारसा सांभाळणारी एक समिती, कमिटी म्हणजे समिती, एक समिती असते जी युनेस्कोनं डिक्लेअर केलेली असते आणि तिच्या अंतर्गत काय केल्या जाते, तर ह्या ठरलेल्या स्थळांचं संगोपन, त्याचा रखरखाव, नीटनेटकेपणा ठेवण्याचं काम आणि त्यांना संरक्षण देण्याचं काम युनेस्को अंतर्गत केल्या जाते. युनेस्कोमध्ये जी हेरिटेज कमिटी आहे त्यालाच आपण म्हणतो वर्ल्ड हेरिटेज कमिटी. वर्ल्ड हेरिटेज कमिटी म्हणजे काय, जागतिक वारसा समिती अंतर्गत त्यांचं काय केल्या जाते,
प्रोटेक्शन केल्या जाते. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेस्ड that are significant culturally and naturally. They they vary in type and include forest, lake, mountain, building and sites. बघा, सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून लक्षणीय असणाऱ्या ठिकाणांना जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होत असल्या कारणाने ज्या अर्थी सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्याने जी अतिशय महत्वाची स्थळं आहेत जगातले जागतिक वारसा स्थळामध्ये, त्यांच्यामध्ये विविधता काय येत असतील आढळून येणार. मग त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश केला जातो? वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश केला जातो? तर त्यामध्ये अरण्य, सरोवर, स्मारके, इमारती, शहरांचाही समावेश होतो. म्हणजे अशा वर्ल्ड हेरिटेज साईट ह्या कुठल्या कुठल्या गोष्टींना वर्ल्ड हेरिटेज म्हणून ग्राह्य धरतात किंवा कन्सिडर करतात? तर ते फॉरेस्ट म्हणजे जंगल्स, लेक म्हणजे तलाव, सरोवरे, माउंटन म्हणजे पर्वते, बिल्डिंग्स म्हणजे इमारती, आणि काही तर सिटींचा सुद्धा म्हणजे शहरांचा सुद्धा वर्ल्ड हेरिटेज सिटी म्हणून कन्सिडर केल्या जाते किंवा गणल्या जाते. ठीक आहे, पुढे पहा. वर्ल्ड हेरिटेज साइट कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. असं नाही की फक्त सांस्कृतिक दृष्ट्याच असावं किंवा फक्त नैसर्गिक दृष्ट्याच असावं. भरपूर वर्ल्ड हेरिटेज साइट्स अशा आहेत, जागतिक वारसा स्थळे असे सुद्धा आहेत जे कॉम्बिनेशन आहेत. कशाचं? कल्चरल आणि नॅचरल एरियाजचं. म्हणजेच काय, ते अशी भरपूर स्थळं आहेत ज्यामध्ये नैसर्गिक वैशिष्ट्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य दोन्हीचाही समावेश असणारे काही एक्झाम्पल्स आहेत. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, माउंट हुआंगशान in China is a site with significant of human culture because it played a role in historical Chinese art and literature. The mountain is also significant because of its physical landscape characteristics. बघा, आता जागतिक वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन्ही गोष्टींचा संयोग सुद्धा झालेला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ काय सांगितले? चीनमध्ये माउंट हंगशान हे जे ठिकाण आहे हे सांस्कृतिक दृष्ट्या फारच महत्वाचं आहे. का? कारण ऐतिहासिक काळामध्ये किंवा जुन्या काळामध्ये चीनी कला आणि साहित्यामध्ये त्याचा उल्लेखनीय भूमिका आहे. म्हणजेच काय, त्या पर्वतांमध्ये बहुतेक चीनी लोक जुन्या काळामध्ये राहिले असतील, तिथे त्यांची कला आहे, लिखाण असेल, ड्रॉइंग्स असतील किंवा लिटरेचरमध्ये सुद्धा त्यांचा भरपूर उल्लेख केला गेलेला आहे. एवढंच नाही तर ते भौगोलिक दृष्ट्या सुद्धा ते स्थळ काय आहे, सौंदर्यवान आहे किंवा खूपच सुंदर आहे. त्यामुळं अशा साईटचा समावेश आपण कशामध्ये करू शकतो? तर अशा साईटचा आपण समावेश म्हणू शकतो की ही साईट सांस्कृतिक दृष्ट्या तर आहेच आहे चांगली, वाखाणण्याजोगी, उलट ती नॅचरल दृष्टीने सुद्धा आहे. म्हणजे नैसर्गिक आणि सांस्कृतिक दोन्ही दृष्टीने ती साईट कशी आहे, परिपूर्ण आहे. बघा, तर वर्ल्ड हेरिटेज साईटचा अभ्यास करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे काय हे पाहिलं आपण. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा स्थळ. जागतिक वारसा स्थळ म्हणजे काय, तर जगाच्या दृष्टीने म्हणजे जगामधल्या लोकांच्या दृष्टीने असे काही स्थळ जगामध्ये आहेत ज्या स्थळांना पाहून असं डिक्लेअर केले जाते की एकतर यांचा सांस्कृतिक किंवा याच्यातला नैसर्गिक वारसा हा इतका अगम्य आहे, दुसरीकडे न मिळण्यासारखा, त्यामुळे आपल्याला त्याचं संवर्धन आणि संरक्षण करावं लागेल असं जगामध्ये एक कमिटी ठरवते. तिचं नाव आहे युनेस्को.
हे ठरवते की कुठल्या साईट्सचा समावेश हा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये करायचा आणि त्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम देखील युनेस्को जबाबदारी देखील स्वतःवरती घेत असते. आणि अशी घेतलेली जबाबदारी आणि ह्या जबाबदारीने केलेल्या कामाला आपण काय म्हणू शकतो? वर्ल्ड हेरिटेज साईट. वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळ निवड ही फक्त सांस्कृतिक किंवा फक्त नैसर्गिक तत्वावरतीच होत नसून नैसर्गिक आणि सांस्कृतिक असं कॉम्बिनेशन असणारे सुद्धा भरपूर काय आहेत? साईट्स आहेत. त्याचं एक उदाहरण आपण पाहिलं की चायनामध्ये माउंट हुआंगशान नावाचा जो माउंटन आहे त्याच्यामध्ये आर्ट अँड लिटरेचरचा तर हिस्टॉरिकल आर्ट अँड लिटरेचरचा चायनीज लोकांचा तर समावेश आहेच आहे. त्यासोबतच ती पर्वत स्वतःमध्येच इतक्या भौगोलिकदृष्ट्या सुंदर आहे की त्याला पाहण्यासाठी सुद्धा लोक भरपूर लांब लांबून येतात. त्यामुळेच तिचा समावेश वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये दोन्ही दृष्टीने झालेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण शिकलो की वर्ल्ड हेरिटेज साईटची एक तोंड ओळख, अ ब्रीफली इंट्रोडक्शन अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट. अँड tomorrow we are going to learn history of world heritage site. That means on Monday we are going to learn history of world heritage site. That means जागतिक वारसा स्थळांचा इतिहास. पूर्ण जागतिक वारसा स्थळांचा इतिहास म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईटची युनेस्को डिसाईड करते. तर त्या युनेस्कोचं गठन कधी झालं, त्या युनेस्कोने कुठल्या वर्ल्ड हेरिटेज साईटचा समावेश कशा प्रकारे स्वीकारला, ह्याच्या सगळ्या इतिहासामध्ये आपण जाणार आहोत. उद्या आपण याचा रिमेनिंग पार्ट पाहणार आहोत. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. राहिलेला भाग उद्या पाहूया. थँक्यू व्हेरी मच.